बंजारा समाजाचे आस्थेचे प्रतीक असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी रामनवमीच्या यात्रेनिमित्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून बंजारा बांधव संत सेवालाल महाराज नामाचा जप करत या ठिकाणी दाखल होत असतात। पोहरादेवी हे महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक। या ठिकाणी बंजारा समाजाचे पूजनीय संत आणि समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे। पोहरादेवी हे स्थान बंजारा समाजाची काशी म्हणून देशभर ओळखलं जातं। या ठिकाणी संत सेवालाल महाराज मंदिर, जगदंबा देवी मंदिर, संत रामराव बापू समाधी स्थळ, संत बाबनलाल महाराज मंदिर हे देवस्थान आहेत। या ठिकाणी रामनवमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा होतो। रामनवमी निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते। सेवालाल या रामनवमीचं महत्व म्हणजे आमचे जे काही पूर्वज आहे, पूर्वजांचं हे यात्रा उन्हाळ्यामध्ये संत सेवालाल हा दक्षिण भारतामधून उत्तर भारतात गेले आणि उत्तर भारतामधून या ठिकाणी पावनभूमीत संत आदिशक्ती जगदंबे माता संत सेवालालला प्रसन्न झाली आणि बंजारा समाजच नव्हे तर बहुजन समाजाची ही काशी आहे। आणि या काशीमध्ये महत्व म्हणजे आज लोक तेलंगणा राज्य, कर्नाटक राज्य, मध्य प्रदेश अनेक राज्यामधून लोक पायी दिंडी असतात, अनेक दिंड्या आले आणि आता सध्याचा सगळं आता या सरकारच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचा भव्य स्वर्ण मंदिराचं काम चालू आहे। देवीचं आता काम चालू होणार आहे, भक्तनिवास आहे, रस्ते आहे, पण आधी हे सगळं सर्व काम झाल्याशिवाय अशा या भावी भक्ताची सोय होणार नाही। सोयी सुविधासाठी आम्ही नव्हे तर सरकार सुद्धा कमी पडलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंजारा बांधव दाखल होत असतात। या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचं काम सुद्धा सुरू आहे। कुठपर्यंत या ठिकाणी या मंदिराचं आता काम सुरू आहे? आता मंदिराचं काम जवळपास एक परकोटाचं काम झालेलं आहे, 10% राहिलेलं आहे, पण मंदिराचं काम जवळजवळ 80% काम राहिलेलं आहे संत सेवालाल मंदिरात। क्रांतीलाल सेवालाल महाराज हे भारतीय समाज सुधारक होते। गोर राजवंशी बंजारा या समाजातील प्रख्यात सद्गुरू होते। क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 ला आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यात गुड्डी तालुक्यातील गोलाळडोडी या गावात झाला। स्वतः शिकायचं, इतरांना शिकवायचं आणि शिकून आपलं राज्य घडवायचं अशी महान शिकवण देणारे संत सेवालाल महाराज यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून बंजारा समाजासह इतर समाजातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं। समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। आदिशक्ती जगदंबा माता, संत सद्गुरू सेवालाल महाराज, त्याच्यानंतर जे हप्पा नाईक आहे, बधू नाईक आहे, पुरा नाईक आहे, त्यांचे आम्ही वंशज म्हणजे संत रामराव महाराज, संत नामदेव महाराज, बामनाजी महाराज, बामनाजी महाराजांचे वंश सुनील महाराज आहेत, जितू महाराज आहेत, संत रामराव महाराजांचे वंशज आहे। माझ्याकडे देवी आणि सेवालाल महाराजांचा दोन्ही मंदिराचं प्रशासन हे माझ्या हातामध्ये असल्या असं आहे। असं म्हणजे मी भाग्यवान आहो की मागच्या जन्मी काहीतरी पुण्य असेल म्हणून या ठिकाणी या पावनभूमीत जे भारतात न तर विश्वामध्ये असणारी काशी, या काशीचा मी धर्मगुरू आणि पुजारी आहे। धर्मगुरू कबीरदास महाराज सगळ्यांना या रामनवमी निमित्त आणि संत सेवालाल महाराजांच्या या यात्रेनिमित्त सर्व भावी भक्तांना शुभेच्छा आणि आशीर्वाद। बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी रामनवमी यात्रेनिमित्तानं बंजारा समाजाच्या महिला आपला पारंपरिक बंजारा पोशाख परिधान करून यात्रेत सहभागी होतात। पोहरादेवी तीर्थक्षेत्रावर या महिलांचा दृढ विश्वास आहे। दैनंदिन जीवनातील अडचणी, समस्या सोडवण्याकरता या बंजारा महिला पोहरादेवीला नवस करतात आणि मग रामनवमीच्या यात्रेत आपला नवस फेडण्याकरता त्या ठिकाणी येत असतात। बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं यात्रा महोत्सव असतो आणि यामध्ये
राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा बंजारा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा धारण करून या ठिकाणी महिला सुद्धा या यात्रेमध्ये दाखल झाल्या आहेत. आपण जर या ठिकाणी बघितले तर सकाळपासूनच रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बंजारा समाजाची जी पारंपरिक वेशभूषा आहे ती परिधान करून या ठिकाणी महिला दाखल होत असतात. आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल, कुठून आला? वाशिम वाशिम जिल्हा. काय आज रामनवमी किती वर्षापासून येत असता? आमचे 20 वर्ष झाले. तुम्ही कधीपासून येता आणि आज काय महत्व आहे या ठिकाणी? इथं यायचं आमचा नवस असते. नवस फेडायसाठी आम्हाला याच लागते. इथं कार्यक्रम असते आमचा. किती वर्षापासून येतं मागे? 20 वर्ष झाले. 20 वर्ष. हे आपली वेशभूषा या ठिकाणी हो परिधान करत याच्यामध्ये येत असतो आम्ही. या ड्रेस मध्ये येत. नक्कीच आपण जर बघितलं तर बंजारा महिला सुद्धा या ठिकाणी आपली पारंपरिक वेशभूषा धारण करून या ठिकाणी पोहरादेवी यात्रेमध्ये दाखल झाल्या आहेत. पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांच्या भक्तांकडून भाविकांकरता महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. तसंच जिल्हा प्रशासनाकडून यात्रेच्या ठिकाणी भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आरोग्य विभागाकडून आपल्या भाविकांकरता प्रथमोपचार केंद्र सुद्धा या ठिकाणी उभारण्यात येतं. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मोठ्या संख्येने बंजारा बांधव जे ते या यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि या ठिकाणी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात येते. या ठिकाणी राज्यातून या ठिकाणी बंजारा बांधव दाखल होत असतात, मात्र त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. मागील 22 वर्षांपासून सातत्यानं या ठिकाणी सोलापूरचे जे संत सेवालाल महाराजांचे भक्त ते या ठिकाणी प्रसादाचे आयोजन करतात. आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, किती वर्षापासून आपला हा उपक्रम? माझं नाव दिगंबर बिल्लू चव्हाण. मी राहणार खडकी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आता हल्ली मुक्कामी सोलापूरला राहतो. हे 20 वर्षापासून मी हे पहिले उमरीगडला करत होतो. इकडे येऊन 10-15 वर्षापासून पोहरादेवीला करतो. तरी कमीत कमी पहिल्या दिवशी दालच्या चावल 3 दिवस अन्नाचा प्रसाद मी वाटप करत असतो. तरी 21 क्विंटलचं आपलं तांदूळाचं महाप्रसाद करत असतो. आणि शेवटच्या दिवशी आपलं गोड, आमचं जे सेवालाल महाराजचं भोग लागते म्हणजे गोड प्रसाद शिरा, हे 11 क्विंटलचं होत असते. आणि 3 दिवस सतत हे महाप्रसाद मी वाटप करत असतो. आणि आमचे भजनकरी अख्ख्या भारतातनं येतात. कमीत कमी 200-300 भजनकरी आमच्या स्टेजवर राहतात. 3 दिवस भजनाचा कार्यक्रम चालू राहते. आणि हे आतापर्यंत मी सगळ्या कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रामध्ये 105 मंदिर बांधलेलं आहे. आणि 20 वर्षापासून या महाप्रसादाचे कशा पद्धतीचे नियोजन असते, कशी तयारी करता या ठिकाणी येऊन? पहिले 8 दिवस अगोदर येत असतो, आचार्य आणत असतो. मग ते दालच्या चावल म्हणजे जसं आपले मुसलमानचे लोक बनवतात तसं आपले हिंदीचे लोक आणतो मी. आणि ते दाल चावल बनवतात. कमीत कमी त्याला मसाला असते 1 लाख रुपयाचं मसाला, त्याला ते दालच्या चावल बनवतो. किती लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात? कमीत कमी 1 लाखाच्या वरती घेत असतात. 1 लाखाच्या पुढून. नक्कीच या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या भक्ताकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात येते. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाकरता राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आलाय. संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचं काम मोठ्या थाटामाटात सुरू आहे. राजस्थान इथली मार्बल आणून हे काम केलं जात आहे. लवकरच हे बांधकाम पूर्ण होईल आणि पोहरादेवी देवस्थानची पर्यटन क्षेत्रामध्ये एक नवी ओळख निर्माण होईल. बंजारा काशीच्या विकासाकरिता राज्य सरकारकडून सुद्धा 700 कोटीच्या वर अधिक निधी या ठिकाणी विकास कामाकरिता देण्यात आला होता. आपण जर या ठिकाणी बघितलं तर संत सेवालाल मंदिर या ठिकाणी काम सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचे काम सुरू आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर राजस्थान येथील मार्बल यामध्ये या मंदिराचे काम सुरू असून मोठ्या भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर सुद्धा या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची या ठिकाणी आता उभारण्यात येते. ते रस्ते असतील किंवा नंगारा भवन असेल, तसेच संत सेवालाल समाधी स्थळ असेल, असे अनेक या ठिकाणी विकास कामं या ठिकाणी आता पोहरादेवीमध्ये पाहायला मिळते. वाशिम जिल्ह्याच्या बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगारा भवनचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
याच भवनामध्ये देशातील पहिलं बंजारा वास्तू संग्रहालय आहे। या ठिकाणी आलेले नागरिक हे वास्तू संग्रहालय पाहण्याकरता गर्दी करतात। या वास्तू संग्रहालयातून बंजारा समाजाच्या इतिहासाचं दर्शन घडून येतं। बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारं वास्तू संग्रहालय ते म्हणजे पोहरादेवी येथील नंगारा भवन। आपण या ठिकाणी आहोत सध्या। या ठिकाणी जर आपण बघितलं तर बंजारा समाजाची जी पारंपरिक संस्कृती आहे, जो इतिहास आहे, तो या नंगारा वास्तूच्या माध्यमातून या ठिकाणी वास्तू संग्रहालय उभारण्यात आला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वास्तूचं उद्घाटन केलं होतं आणि त्यानंतर आता नागरिकांकरिता हे खुले करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे भाविक दाखल होत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर बंजारा समाजाची जो इतिहास आहे तो या वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून नागरिकांना माहित होतो। या ठिकाणी नागरिक येऊन या वास्तू संग्रहालयाला भेट देत असतात आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रामनवमी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया। मला सांगा, कशा पद्धतीचं आज यात्रेनिमित्त या ठिकाणी व्यवस्थापन केलं आहे? आज या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दीची अपेक्षा आहे। तर त्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी मंडपाची व्यवस्था केलेली आहे। आपण बाहेर बघितलं असेल, पूर्ण जे रांगा आहेत, बॅरिकेड्स वगैरे प्रॉपरली अरेंजमेंट झालेलं आहे आणि पूर्ण बॅरिकेड्स वगैरे आम्ही कपड्याने झाकून गेले, म्हणजे जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास वगैरे होऊ नये। त्याचबरोबर जागोजागी पाण्याचे जार्स वगैरे व्यवस्थापन केलेलं आहे। तसंच आम्ही 0 ते 3 वर्ष जे वयोगटाची जे लहान मुलं असतील किंवा अपंग असतील किंवा वरिष्ठ नागरिक वगैरे असतील, त्यांसाठी आम्ही एक वेगळी रांगेची व्यवस्थापन केलेली आहे। अपंग लोकांसाठी आमच्याकडे व्हीलचेअरची वगैरे व्यवस्था आहे। त्या पद्धतीने आमचं सगळं व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे आणि बऱ्याच लोकांचं फीडबॅक पण चांगले आलेले आहेत। नॉर्मली बाकीच्या वेळेला आपण 200 रुपये तिकीट ठेवतो, परंतु यावेळेस रामनवमी निमित्त एक आपण सर्व भाविकांना जास्तीत जास्त नगारा बघता यावा यासाठी एक विशेष सूट ठेवलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांच्या आदेशाप्रमाणे, तसेच आमची जी समिती आहे, जी इथलं व्यवस्थापन बनते, त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या अप्रुव्हलमुळेच आपण ते तिकीट दर आपण कमी केलेला आहे। नक्कीच या ठिकाणी बंजारा समाजाचा जो इतिहास आहे तो घडवणारं जे वास्तू संग्रहालय या ठिकाणी उभारण्यात आलं होतं आणि कशा पद्धतीचे या ठिकाणी आतमध्ये भाविक एक असतात, कशा पद्धतीचे या ठिकाणी बंजारा संस्कृतीचं दर्शन घडतं? नंगारा संग्रहालयामध्ये जे बंजारा संस्कृती दाखवलेली आहे ते संपूर्ण बहुधा सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक पारंपरिक कपडे, त्याच्यानंतर पारंपरिक दागिने आणि जे पारंपरिक सण आहे ते चांगल्या प्रकारे दर्शनात आलेले आहे। आणि बंजारा समाजाचा इतिहास पूर्ण जे बंजाराचं जीवनमान आहे ते या नंगारा वास्तू संग्रहालयात साठवणूक केलेली आहे। एक चांगल्या प्रकारे बंजारा समाजाची पिढी न पिढी आणि भविष्यात चांगल्या म्हणजे भविष्यात पूर्णपणे म्हणजे सगळ्यांना कळून राहणार अशा प्रकारची सांस्कृतिक ठेवी याच्यात जतन केलेली आहे आणि याच्यामुळे बंजारा संस्कृती कधीच नष्ट होणार नाही। या बंजारा संग्रहालयामुळे सगळ्या बंजारा संस्कृती कायम राहील असं नक्कीच देशातील एकमेव बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारं हे वास्तू संग्रहालय पोहरादेवीचं मुख्य आकर्षण ठरलं आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचं सर्वोच्च आध्यात्मिक केंद्र आहे आणि बंजारा काशी म्हणून ते ओळखलं देखील जातं। या ठिकाणी दरवर्षी रामनवमीला भव्य जत्रा भरते, जिथं देश विदेशातून लाखो भाविक संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येत असतात। पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि यात्रोत्सव हे या ठिकाणचं प्रमुख आकर्षण आहे। बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी आज रामनवमी निमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव जे आहे ते रामनवमी निमित्त पोहरादेवी या ठिकाणी येत असतात। यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव वाशिम जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून नव्हे तर परराज्यातून सुद्धा नागरिक बंजारा बांधव या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेण्याकरिता या ठिकाणी दाखल झाले असून आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं आहे आणि या ठिकाणी मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी बंजारा समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतो आणि या ठिकाणी संत सेवालाल महाराज तसेच जगदंबा देवी मंदिर संस्थान या ठिकाणी बंजारा बांधव या ठिकाणी दर्शनाकरिता दाखल होत असतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बंजारा बांधव या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा असतील त्यांच्या या ठिकाणी परिधान करून या ठिकाणी बंजारा बांधव या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपल्या सोबत काय भाविक आहेत आपण त्यांना विचारूया। मला सांगा, कुठून आले आणि कधीपासून या ठिकाणी येतात? हॅलो, माझं नाव रवींद्र, मी दौंडवरून आलोय। पुणे जिल्ह्यात दौंडवरून आलोय।
किती वर्षापासून या ठिकाणी येतात? मी 6 वर्षापासून येतो रोज कंटिन्यू. काय या ठिकाणचं महत्व? या ठिकाणी पौरागड ज्यावेळेस शिवराम महाराज रुईगडावरून आले त्यांचं जे तीर्थयात्रा स्थान आहे ते इथं येऊन त्यांचं अस्थि इथं आलेले आहे. त्यामुळं एक महाराष्ट्राचं काशी म्हणून बंजारा समाज एक काशी म्हणून एक पौरागडला महत्वाचं स्थान देण्यात दिलेलं आहे. त्यामुळे आपण दरवर्षी येऊन त्या महाराजांचं आम्ही दर्शन घेत असतो. या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या पावन धर्तीवर या ठिकाणी दरवर्षी आम्ही भाविक या ठिकाणी या पोहरादेवी देवीचं मंदिर महत्व या विश्वातल्या सर्व बंजारा समाजाला माहीत आहे. आज पावन पर्व रामनवमीच्या या शुभ दिनी माता जगदंबा पोहरादेवी आणि शिवालाल महाराजची आज भव्य यात्रा भरली जाते आणि या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून भरभरून असा या ठिकाणी पोहरादेवीला निधी मिळाला आहे. त्यामुळे आम्ही भाविक म्हणून महायुती सरकारचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याही पुढे जाऊन या ठिकाणी शौचालयाची असेल, पिण्याच्या पाण्याची असेल, त्या पुऱ्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी अजून झाल्या पाहिजे आणि मला विश्वास आहे तोही या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि कबीरदास महाराज असतील आणि बाबूसिंग महाराज असतील यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने पोहरादेवीचा फार सुंदर या ठिकाणी विकास होतोय. धन्यवाद. जय शिवालाल. बंजारा समाजाचे पोहरादेवी मानलेले पोहरादेवी या ठिकाणी संत शिवालाल महाराज यांचे मंदिराचे भव्य काम सुरू असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक व इतर सर्व भारतातून बंजारा समाज एकवटलेला असतो. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखला जाणारा हा पोहरागड या ठिकाणी भव्य दिव्य असे कार्यक्रम होत असून लाखोच्या संख्येने बंजारा समाज उपस्थित आहे. देशभरातून लाखो बंजारा बांधव तांडा स्वरूपात या रामनवमी यात्रोत्सवाला उपस्थित राहतात. पारंपरिक बंजारा संस्कृती, गीत आणि नृत्याचं प्रदर्शन या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संत सेवालाल महाराज जयंती निमित्तानं विशेष महोत्सवही या ठिकाणी आयोजित होत असतो. हे केवळ धार्मिक स्थळ नाहीये, बंजारा समाजाची परंपरा आणि संस्कृती जपणारं केंद्र आहे. यात्रेदरम्यान या ठिकाणी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून बंजारा समाजाचे देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आजही हा समाज गावखेड्यातील तांड्या वस्तीमध्ये राहतो. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी असली तरी या ठिकाणी राज्य सरकारकडून विकास कामांकरिता कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात आला आणि त्यामधून या ठिकाणी विकास कामे सुद्धा सुरू आहेत. मात्र तांड्या वस्तीमध्ये राहणारा बंजारा बांधव आजही मोठ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपला उदरनिर्वाह करत आहे. नक्कीच येत्या काळामध्ये सरकारकडून या बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता काही उपाययोजना राबवल्या जातील का, हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन नाजीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, पोहरादेवी, वाशिम.